नमस्कार शिवसकाळ मित्रांनो. सकाळ कसली दुपार झाली, ॲक्च्युली 12 वाजलेत. समोरच समुद्र. वाव, काय नजारा आहे. खतरनाक खतरनाक खतरनाक. आ रा 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 रा. मंदिर, गणपती मंदिर, बाप्पाचे मंदिर एकदम समुद्राच्या समोरच. संस्थान श्रीदेव गणपतीपुळे शुंडास्थान तेच मंदिर आहे. इथं आपण आता पहिले दर्शन घेऊया, मग बाकी बघूया. जर तुम्ही गणपतीपुळ्याला याल तर हे दर्शन नक्की घ्या. बऱ्याचशा लोकांना हे माहीत नाही की इथे शुंडस्थान आहे. म्हणजे आपल्या बाप्पाची सोंड आहे, अशी एक चेहऱ्यासारखी प्रतिमा. जो सोंडेचा आकार आहे ना, त्या एवढं सगळं फिरून 1 वाजता लाईनमध्ये, आणि भरपूर मोठी आहे. हे मंदिर प्रशासनाने वातावरण गार करण्याचा प्रयत्न छान केला, पण त्यांचा ना अंदाज चुकला आहे. फायनली 1 तासाच्या लाईन नंतर मंदिरातले तर दर्शन झाले, खूप छान झाले. पंक्चर पंक्चर झाला पंक्चर, एवढीशी गोष्ट त्यांनी पंक्चर केला. पंक्चरसाठी रुपये 120 खर्च करून आपण निघालो आहोत आरे वारे. ना रे, कुठे रे? आरे वारे बीच. आरे वारे, वा रे वा, वा रे वा वा. आणि बाजूला जो नजारा आहे ना, नजारा भाई साहब, कायच नजारा आहे, कायच. किलर, कातिल, सुरमय, रावस. काय आहे हे, किती सुंदर आहे. बाप रे बाप, बाई काय हा प्रकार. लोका थांबली. मी काय एवढं एक्साइट होतोय. भेंडी माझ्यासाठी काय हा नजारा नवीन नाही. हे आपल्या घराच्या आजूबाजूलाच आहे सगळा, हा सगळा प्रकार. हा बघ, हा बघ, हा बघ, हा बघ. वा, नजारा तर मस्त आहे, खूप छान आहे. बघूया थांबायला भेटते का आपल्याला. तुम्हाला दाखवतोच तुम्हाला. थांबा आता. अब तू देख, अब तू देख, अब तू काय बेटा, अब तू देख. व्हॉट अ व्ह्यू. व्ह्यू बघा, व्ह्यू. तर मित्रांनो, आता वाजले जवळजवळ 8 आणि आम्ही आलो इथल्या एका मॅजिक गार्डनला, जिथे होणार म्हणजे मॅजिक शो आहेत, मिरर मेज आहे, हॉररचा आहे, ॲडव्हेंचर शो आहे, आणि काय वॉर्टेक्स टनल मेज वगैरे आहेत. बघूया काय काय आहे. 200मध्ये हे एवढं, 150मध्ये हे, आणि 50 एक्स्ट्रा फॉर मोबाईल कॅमेरा, जे काय तुम्हाला फोटोग्राफी व्हिडिओग्राफी वगैरे करायची असेल तर त्यासाठी. मॅजिक गार्डन. नो एंट्री विदाउट तिकीट, वी हॅव तिकीट. एसी आहे, एसी आहे. आपल्याला पाहिजे असतं ना एसी. तू दिसणार नाही तर. अरे बापरे, हे काय? इट्स अ सेल्फी पॉइंट. आहे, असं काढ माझा फोटो. जो आला नाही मी दिसणार रे. एक्झॅक्टली. हा ना, डेंजर आहे. हा बघ, इथं पण मी आहे, इथे पण आहे, इथं पण आहे, पण इथे मी आहे. इथं तर ही आहे. समोर पण आम्ही दोघं आहोत. इथं वरती पण आहे. आणि सगळ्यात मेन आहे का, चक्कर आली देवा. बाप रे, केवढं खोल आहे. किती खोल आहे हे. जेवढं जाईल तेवढं डीप आहे, खूप डीप आहे. मी कॅमेरा एकदम नीट पकडलाय. जर गेला ना इथून तर भेटणार नाही. खूप खाली आहे, खूप खोल आहे. आम्ही खूप वरती आहोत. अच्छा बेटा, येस येस ब्रो. चला. डायनासोरस, डायनासोरस इन लोणावळा. लोणावळा, लोणावळा नाही, कुठे रे, कुठे ते? कोकण. हां, गणपतीपुळे, गणपतीपुळे. ही एवढा मोठा बेडूक.
बापरे, आता कुठे जायचं आपल्याला? मासे बघ. ही माशा पण आहेत. माशा नाही, मासे मासे. दिसणार नाही त्याच्यात. ए बोलू. काय कुठू. तिकडे जायचं आपल्याला? चल असं तिकडून गोल फिरून डायनासोरस बघून. इथे वॉटरफॉल असेल मे बी. ही मासा हा बघ, हा बघ कटलेट, हा बघ कवरा मोठा येऊ बघ बाबा, येऊ मासा बघ. कटलेट, कटलेट नाही कटलेट. लो. अरे कुत्ता काय करतो? कुत्ता काय खातो का? कुत्ता कुत्ता जो कुत्ता. ठीक. तो काळा कुत्रा या काळी कुत्रीला बघून आला. अगेन अ सेल्फी पॉइंट. सेल्फी पॉइंट. हॅलो गाईज, सेल्फी पॉइंट. खूप मोठा आहे रे, खूप खूप नाही पण मोठा आहे. ठीक आहे, 200 रुपये वर्थ आहेत. अरे हां सॉरी, हां लगेच रिव्ह्यू दिला. आय एम सॉरी 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 सॉरी. पिक्चर अभी बाकी आहे. ए बे इकडे पण होतं ना काहीतरी. ते गेमिंग झोन आहे. आधी हे सगळं बघूया ना, मग त्यात जाऊ. ठीक आहे. वर्ल्ट्रेक्स टनल. रुको. ऑटोमॅटिक राईटला जाते आपण, आहे ना? ये बघू चालत ये. आई ग. सुप्रीम खिलाडी प्लेइंग टच मी नॉट. आईच्या गावात कसरत. आ गेली 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 गेली. 2 चान्सेस बोलले ना. अच्छा. दुसऱ्या चान्सला तर जाणार 100%. ये come on come on come on, you can do it, you can do it. गेली 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 गेली. अब इस खेल में बहुत मंजे हुए खिलाडी खेल रहे हैं. स्टार्टिंगला इकडे केलेली आहे टट्टी. होप फोकस बेबे. गावात ते पलीकडे दिसत नाही ना, हा एक रिस्क आहे. चष्मा पाहिजे? चष्मा बाबूराव का चष्मा दे दे इसको. लगा 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 लगा. फोकस नाही आहे तेरा यार. नाही रे. क्या करने का. हा वाला जिंकलो ना, पण हा वाला कोणी बघितलं? हा नाही यार. हा पण प्रत्येकाला 2 चान्स एक मिनिट त्या ॲरोच्या स्लोपवर गेला पाहिजे, थांबला पाहिजे. अरे जोरच नाही, आता तू ट्राय कर. नाही 2 चान्स आहेत ना तुला, अजून एक चान्स आहे. कम ऑन कम ऑन. अरे फेल फेल. आ देखे जरा प्लेयर प्लेयर ब्रो प्लेयर इसमें कितना है जोर. नाही गेला हा, नाही जाणार. Oh my god! Finally it is done in one attempt. बघितला बघितला भाई भाई. मी ना आपल्याला अभि- अजून एक चान्स. आता आमचे प्रो प्लेयर सेकंड अटेम्प्ट मध्ये बघूया किती नाव करतात. नाही, हा पुढे जाणार, हा पुढे जाणार, हा पुढे जाणार. वाटलं होतं मला, कारण जास्त स्पीड होता. ठीक आहे. इट्स ओके. रोज दिवाळी नसते. हा ना. सर्कल्स मधले बॉल कॅच करताना लोचन अशा प्रकारे अजून काय का? यातून बाहेर निघताय. चीटिंग आहे, चीटिंग. अशा प्रकारे त्यांनी केलेला आहे एकच बॉल. हे पण ही चीटिंग आहे. त्याच्या आधीची तारांबळ आम्ही शूट नाही नाही केली. नाही. अब बोल. एकच बाकीचे 4 गेले. आवाजाचा खेळ आहे. आवाज कुठून येते बघायचा. आवाज बघायचा. गेला. नाही फुसका. आई ग बेचारी. अजून एक बाकी आहे. अजून एक. अरे 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 अरे. दोनच. काहीच फायदा नाही. ना एक पेक्षा बेटर. ना.
हा आलं ह्या लेडीज गेल्या शॉपिंगला. शॉपिंगचं दुकान दिसलं नाही ते दुसऱ्या. तर पेंडिंग आहे आपला हॉरर शो आणि मग मॅजिक शो. काय 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 बघा भेटेल अजून. हे काय हा तो बेराने फोटो काढा बघू. हो हो मी दिसत नाही. ई, सगळीकडे आपणच आपण. क्या बात आहे. बाय बाय. हे तुला सांगेल. हॉरर हॉरर ऐका तिकीट टाकावं लागेल. लो काय माझी भीती वाटते. घाबरली तर मग राहीतच. हे बघ शूट कर. अरे वा वा वा. तू ये. तू ये. इसमें कुछ नहीं दिखने वाला. नाही फ्लॅश नाही लावू शकत. फ्लॅश नाही लावू शकत. अरे फ्लॅश नाही लावायची आहे. धर हिला धर हिला धर हिला धर हिला धर. हा धर 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 धर. हा हे बघ हे बघ हे बघ. धर 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 धर. बापरे बघ आला. घे 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 घे. चल पुढे. तू चल पुढे. आलास बाबा. काय आला काय आला. हात आला हात आला. दुसरं काय नाही काय नाही काय नाही. ए हा कर गुदगुला करतो काय. अरे कुठे आहे तू. थांब थांब. अरे काळो काय. चल. अरे काळो काय ना पण. अरे चल तर. कुठे जायचं आहे. हा. कोणतरी येईल. आला 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 आला. राईटला राईटला चल. दिस इज हॉरिबल मोमेंट. मुंडीत नाही. हो मित्रा खूप मारू ना. अरे अजून आहे का. अरे बापरे. आ आ आ नको नको भीती वाटते. नको नको इकडे नका. काहीतरी आहे. नको भीती वाटते. जा आता तू पुढे. मम्मी अरे का डर लागला. हा येईल बा आता. हे वरून खाली येईल. ये ये. अरे अजून आहे का. कुठे जायचं आहे. इथे. फ्लॅश बंद कर. फ्लॅश बंद कर. झालं मग. तू नालायक आहे. एवढं घाबरवलंय तेवढं घाबरवलंय. बेकार पोरगा. हट. आई ग. थ्री डी ॲडव्हेंचर शो मस्त आहे. मस्त विजिट. खूप छान आहे. खूप मस्त वाटलं. 3D ॲडव्हेंचर म्हणजे थोडंसं जंगलातलंच होतं जे ते दिसत आहेत ना याच्यामध्ये. मस्त आहे. जरा एक काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स खूप छान दाखवला. तिथं आतमध्ये व्हिडिओ तर काढू शकत नव्हतो म्हणून नाही काढली कारण काय दिसलं पण नसतं तसं. आता जाऊया मॅजिक शो बघायला. तो शोधायचा मॅजिक शो कुठं आहे. हे तर मस्त होतं भाई मस्त. काय माहिती व्हिडिओ आले की नाही. पुढ्यात होती माझ्या. हिला पण आपण पुढं केलेली घाबरवायला. जाऊया मॅजिक शो बघायला. मॅजिक शो.
जादूचे सामान ठेवलेले आहे. हे काय खरोखरची जादू नाही आहे सर दीदी. ये बेन हाथ की कला है दीदी. फिर आप लोग सर इसको जादू बोलकर बसते हो, तो आप लोगों ने बेन मैजिक कैसा देखा है? ये देखो ऐसा वाला है, देखो सिंगल पान है दीदी इधर, और एक पान सर इसके ऊपर, और एक पान फूक मारेगा, ये तीनों पान को पकड़ेगा, पान चलेगा. ताली बजाओ सर. आप राइट 1 2, आप राइट 1 2, आप राइट 1 2, हाँ. आप बोलेगा बड़े भाई इसमें कुछ लगाया क्या? नहीं, हाँ ये दीदी हाथ की कला है. ये मैजिक देखो सर, पान है, बोलेगा जाओ गया, आ जाओ आ गया, वापिस जाओ, हाथ के पीछे गया सर. ये दीदी हाथ की कला है दीदी, चालाकी है सर. इससे बढ़िया ये मैजिक सर, ये देखो आंखों की नजर बंद. ये देखो बॉल है साहब, सिंगल बॉल है दीदी, ऊपर उड़ाया नीचे आएगा भेड़, नीचे मारेगा सर ऊपर, ऐसे उड़ाएगा सामने रुकेगा, मेरे हाथ से नहीं. भेड़ इधर आ जाओ. ताली बजाओ दीदी के लिए. आपका नाम भेड़, ऐसे पकड़ो बॉल को, फूक मारो इसके ऊपर, ऐसे नहीं, बोलो फूक बोलो दीदी, जोर से बोलो. बोलो बेन. दीदी जादूगर बन गया सर. ये बेन मेरे पास में रुमाल है, ये रुमाल मैंने सलमान खान की शादी में लिया. किसके दीदी? हो गया ना सलमान खान की शादी? नहीं. बॉल इधर है सर. मैं देखा झूठ सर. ऐसे देखो बॉल है क्या? नहीं सर, बड़ा सर आहे का बॉल? बड़े भाई देखो ऐसे ऐसे सर. हाँ, है दोस्त, है. देखो बहन देखो, है ना हाँ. दीदी? बहन ऐसे पकड़ो इधर, छोड़ना नहीं या दीदी, हाथ खाली है. आता इकडे या, इधर आ जाओ. हाँ दीदी, या का ऊपर. हाँ ताली बजाओ दीदी के लिए. आपका नाम ताई? ताई दीदी ऐसे हाथ सांगे इधर. क्या मतलब दीदी? इसके अंदर कुछ सांप बिच्छू है क्या? देखो कुछ नहीं, ये बेन मजा किया. हाँ ये सर, ये बैग मेरे सास के शादी में लिया था मैंने, पान खाने के लिए. बेन ऐसे पकड़ो, ऐसे इधर. ये ताई दुनिया हाथ ऐसा पूरा करो समोर. दीदी बॉल है ना बेन? 1 2 3 जाओ गया. छोड़ो दीदी, बॉल नीचे गिरेगा. दीदी आया, निकालो. आइए बजाइए सर. ये तो मैजिक है सर दीदी, ये तो कला है भाई. ये साहब चाला क्या दीदी? इससे बढ़िया पिवड़ा. ये दादा मैजिक करतो. इकडे आ जाओ. ताली बजाओ बच्चे के लिए. क्या नाम है आपका? अरे वाह, देखो सर, बच्चा फूक मारेगा, कार्ड गायब. इसका सर नोट बनेगा. ऐसे पकड़ो छड़ी. बेटा नोट बनाइए आप. मैजिक आता है आपको? बस सिखाऊंगा. कार्ड देखो, इसमें कार्ड देखो, कार्ड खाना. बोलो 1 2 3 4, ऐसे ऐसे घुमाओ. 1 2 3 4, आब्रा का डाबरा. गिनी छू, फूक मारो बेटा. इधर इधर देखो बेटा, नोट निकालो जल्दी. देखो बेटा पॉकेट में. अरे इधर भाई. ये तो साहब कला है सर. ठीक है दीदी, थैंक यू. बैठो बेटा. हाँ ये जाने दो. हाँ अभी साहब फोन करेंगे सर. फोन आएंगे आप में से कोई? आ जाओ. बताओ सर. आपका नाम? प्रमोद भाई. आप लड्डू खाएंगे, ये वाला मैजिक करेंगे? मैं खिलाऊंगा. बॉल है, मैं देखा झूठ सर. देखो ऐसे भाई, बॉल है कि लड्डू है? बॉल है. बॉल देखो सर जी, ऐसे बॉल है कि लड्डू है साहब? बॉल है बेटा. कलर दीदी ध्यान में रखो. ऐसे हाथ कर दो. हाँ एक हाथ ऐसे कमर पे, अमिताभ बच्चन के जैसा ऐसे. भाई नाचिंग आता है आपको? अरे वाह. बोलो फिर 1 2 3 4. 1 2 3 4. सातों तुका तिका आंपा. डिफिकल्ट मंत्र था. बोलो मंत्र नहीं. 1 2 3 4 का भाई. कोई बात नहीं. बोलो या भगवान सुबह से कुछ नहीं खाया हूँ,
काय आहे? सर कलर कैमरा रखना दीदी। हाँ। ये बॉल बैट में बंद, बॉल साहब के पास में। ओए ये आ गया, आ गया। बड़ा वाला बंद करो, आ जाओ लड्डू, आ गए लड्डू साहब में। बॉक्स दीदी खाली है, एम्प्टी है। तो मैं 1 2 3 बोलूंगा ना, हाँ करना। कैसे करेंगे? हाँ 1 2 3 हाँ जोर से हाँ खाली बजाइए। ये बॉल आ गया। ये तो कल आया, थैंक यू सर। ये तो चालाकी है दीदी, ये मैगी देखो, ये अमिताभ बच्चन ने किया सर, जादूगर फिल्म में। ये देखो बेटा ऐसी है, 40 नहीं रुकेगा, 40 नहीं। बच्चा फूक मारो बेटा, फूक करो। 40 खड़ा हो गया। ओ भाई आप बोलेगा इधर बटन होगा, नहीं है। तुम बोलो बेटा, फूक बोल, फूक। ये तो कल आया दीदी की एक लास्ट 2 मैजिक है सर। बर्थडे पार्टी में 1 घंटे का शो होता है। यहाँ पर पब्लिक को मैं 4 मैजिक दिखाता हूँ क्योंकि घूमना रहता है। तो लास्ट 2 मैजिक, ये देखो बेटा, 1 2 3 4 ओए बजाइए। आया दीदी दीदी चालाकी। लास्ट मैजिक है शेवट। भाई ऐसे हाथ करो, दीदी ऐसे हाथ करो, सर के हाथ करो, ऐसे सर ऐसे हाथ करो, दीदी रखो इधर, हाँ दीदी ऐसे हाथ करो, सर रखो ऐसे 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 उल्टा, सर ऐसे हाथ करो, ऐसे ऐसे सर रखो इधर, भाई ऐसे हात करो, भाई नाही रखो उजवा हात, ताई असा हात करा, असं ठेवा, ताई इकडे ठेवा तुम्ही, असं ताई तुम्ही इथे ठेवा, ताई उजवा हात उजवा हात उजवा हात, हाँ कौन सा भी फूल चॉइस कर लो, गुलाब, मोगरा, चमेली, चापा, रोज। या सर दीदी ये भेद मेरा लास्ट मैजिक है सर। ये मैजिक पर है ना, आप जैसे सर लोग दीदी लोग मेरे को 100 200 500 बख्शिश देता है इधर, उसी से आपके बख्शिश कर देना सर। 1 2 3 1 ऐसे रब करो, सोचने में फर्क हो जाएगा तो नहीं आएगा, लेकिन 2-4 मिनट में आ जाएगा। ठीक है, ऐसे रब करो बहन, खुशबू आ जाएगा तो दीदी सर पाजी बख्शिश कर देना भाई। देखो ऐसे खुशबू वास बजा सर, आया आया सर, कभी बजा कभी बजा। ये तो सर मैजिक है यार, इसी का नाम कला होता है सर। अभी आपके खुशी से बख्शिश कर दो। जय हिंद, जय महाराष्ट्र। शो खत्म करता हूँ सर मैं अभी। कसं काय हे कसं काय होतं, हे सही होतं, तो दे दे। अभी शो सर खत्म चला है। सब शो खतम, पैसा हजम। आता आपण निघूया, सगळं संपलं, पैसे संपले, आता जाऊ जेवू आपण, तर भूक लागली खूप, आणि जाऊन झोपायचं, उद्या निघायचं, संपली सुट्टी। अरे यार परत उद्या परवा हाय तेच, उद्या नाही सॉरी परवा तेच ऑफिसला जा, तीच कामं करा, ठीक आहे। चला तर परतीच्या प्रवासाला निघालो गणपतीपुळ्यावरून मुंबईला। आपला एक स्टॉप असेल नागोठण्याला, त्याच्यानंतर मग आपण पुढे जाणार जसं आपण आलो तसंच। तर मॅपमध्ये परत 6 तास 50 मिनिटं म्हणजे 7 तास दाखवले। जर आपण पुढे जेवायला वगैरे थांबलो तर अजून तो 1 तास कॅल्क्युलेट करा, म्हणजे 8 तास पकडा मुंबईसाठी, आणि मध्येच तर आपण थांबणार आहोत। तर वाजलेत म्हणजे आपण निघालो काहीतरी 11:30ला, पण पकडा 11:40, 10 मिनटं मागे पुढे झाली आपली। बघूया आपण किती वेळात पोचतोय। 11:44ला निघालो आहेत। पुढे काय मध्ये मध्ये समजा नजारे भेटतील बाबा, आता तरी प्राणी दिसू दे रे, बघूया काय भेटतंय ते। MH12 अक्कलच नाही रे ह्या लोकांना, खरंच अक्कल नाही। म्हणजे त्या वळणावर गाडी थांबवून ठेवले, म्हणजे हे MH12 14 हे लोक अक्कल यांची कुठं टाकून येतात काय कळत नाही। बस रस्त्यात निघाले की रस्ता आपला, मग काय पण करा त्या रस्त्यात, आणि मारतात, मार खातात। इथे आमच्या कोकणात येऊन ना हे लोक जास्त मार खातात। 12 14 हे लोक जास्त म्हणजे येणार, काहीतरी कांड करणार,
अक्कल नसते गाडी चालवायची काय नाही, आणि मग मार खाणार भेटल्यावर. गोड प्रेमाचा चहा, कोणाच्या प्रेमाचा माहिती नाही. गोड प्रेमाचा सकाळचा चहा दुपारी 12 वाजता. आवाज जसा आला ना, सकाळचा चहा दुपारी 12 वाजता चालतं. ठीक आहे, तुम्हाला यायचं झालं ना गणपतीपुळ्यामध्ये तर मॅपने या तुम्ही, काही इश्यू नाही. म्हणजे मॅप जो रूट दाखवेल ना त्या रूटने या, प्रॉपर रूट आहे एकदम व्यवस्थित आणि काटकोनातच. असं नाही की कुठे जास्त फाटे फुटतात वगैरे, असं काय नाही. मुंबईवरून आलात संगमेश्वरून राईट आहे, तो राईट मारून मग डायरेक्ट इथे जो डेड एंड आहे तिथून एक राईट आहे आणि मग डायरेक्ट स्ट्रेट टू स्ट्रेट पुढे एक फक्त एक लेफ्ट आहे आणि मग तिथून डायरेक्ट मग स्ट्रेट तुम्ही गणपतीपुळे समुद्राकडे. गणपतीपुळ्याचा फक्त तुम्ही मॅपने फॉलो करा, पण बाकी जर तुम्हाला कुठल्या इतर गोष्टी शोधायच्या आहेत इथे, की जसे हॉटेल्स आहे, रेस्टॉरंट आहे, गॅरेज तर आहेतच नाही तिथे, कुठेच गॅरेज नाही आहे. पंक्चरवाला एकच भेटला मला, एकच, आणि दुसरा आहे तो डायरेक्टली टायर रिप्लेस करणार आहे, पंक्चरवाला नाही. तर म्हणजे ह्या गोष्टी तर इथे आहेतच नाही. तर तुम्ही याल तर तुमची गाडी एकदम व्यवस्थित पाहिजे, प्रॉपर मेंटेन पाहिजे, तरच तुम्ही गाडी घेऊन या. तुम्ही म्हणाल की माझी जुनी गाडी आहे, बघू रस्त्यात काय भेटलं तर करू आपण, नका येऊ, अजिबात नका येऊ. नवीन गाडी असेल, चांगली टाकाटा कंडिशनमध्ये गाडी असेल तरच घेऊन या, कारण इथे गॅरेज किंवा पंक्चरवाले वगैरे कुठेच नाही आहेत, तुम्हाला नाही भेटणार आणि अवेलेबल पण नाहीत. जे आहेत ना ते पण जागेवर नसतात. त्यांना फोन करा, मग ते सांगतील की मी येतो, नंतर येतो, आता येतो किंवा नाही येणार, असा प्रॉब्लेम. आता आपल्या गाडीचा वायपरचा इश्यू झाला आहे, तर लकीली पाऊस नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला काय प्रॉब्लेम नाही. आता जेव्हा आपण हायवेला जाऊ त्यावेळेला तिथल्या कुठल्या गॅरेजला बघू. इथे मी पूर्ण फिरलो, मॅपवर एवढे गॅरेजेस दाखवले ना की विचारू नका, पण त्या जागेवर एकही गॅरेज नाही आहे, बिलकुल नाही. दुसरं म्हणजे जर याल तर तुम्ही कॅश कॅरी करा, कारण तिथे सगळीकडे नेटवर्क नाही आहे. नेटवर्क सगळीकडे काय नेटवर्कच नाही आहे मुळात. तर तुम्ही कॅशच घ्या. आणि बरेचसे असे हॉटेल्सवाले जे आहेत, दुकानवाले वगैरे आहेत छोटे छोटे, तर ते लोक पण UPI वगैरे फॉलो नाही करत. तर तुम्हाला कॅश कॅरी करणं गरजेचं आहे इथे याल तर. अकाउंटला पण पैसे ठेवा, जिकडे होईल तिकडे UPI ट्रान्झॅक्शन करा, जिकडे नाही जमणार तिकडे तुम्ही कॅश ट्रान्झॅक्शन करा, पण कॅश कॅरी करा. ह्या गोष्टी आहेत. अजून काय असेल त्या पुढे रस्त्यात सांगतो. सध्या आपण रस्ता एन्जॉय करूया. मस्त रोड आहे, एकदम छान, जे गाडी चालवण्याजोगा रोड आहे. जर तुम्ही बाईकने याल ना, बाईक राईड वगैरे करायची असेल तर एकदम छान रोड आहे बाईकवाल्यांसाठी, कारण कुठे खड्डे नाहीत, काय नाही. नदी आहे, नदीत मासे, दोन्ही साईड मस्त आहे. मध्ये एक छोटासा ब्रिज आणि डोंगर, सह्याद्री पर्वत. सिंगल लेनचा रोड. हायवेला आखी खिंड उतरलो, खूप मोठी उतरण आहे आणि त्यात मध्ये स्पीड ब्रेकर. म्हणजे वाह, काय इंजिनिअरिंग आहे, क्या बात आहे भाई, क्या बात आहे. मुंबई गोवा हायवेचे इंजिनियर्सना भाई सलाम आहे भाई, सलाम, सॅल्यूट. फुल म्हणजे एकदम मोठी उतरण आहे, एकदम सुसाट रस्ता आहे आणि त्यात स्पीड ब्रेकर लेफ्ट घ्या बघा. म्हणजे ॲक्सिडेंट होणार 101%. कार्सचं तरी ठीक आहे, चला त्यांचे अचानक ब्रेक लागतात, थांबवतात, स्लो करतात. मोठ्या गाड्या ह्याच्यावरनं उडून आउट ऑफ कंट्रोल होऊन नाही काय ॲक्सिडेंट होणार. तर आपल्या कर्नाळा खिंडीमध्ये पण ह्याच रिझनमुळे बरेचसे ॲक्सिडेंट झालेत. म्हणजे ही अक्कल ह्यांना येते कुठून की उतरणीवर स्पीड ब्रेकर टाकायचे आहेत. अरे
काय रे देवा पांडुरंगा, कसं होणार आहे मुंबई गोवा हायवेचं. आईला कंटिन्यू स्पीड ब्रेकर आहेत रे, कंटिन्यू. ही वैताग. आपण थांबलोय जेवायला. ढगं बघा कसली मस्त आहेत. खेडच्या पुढे कोकण कट्टा म्हणून हॉटेल आहे, तिथे जेवायला थांबलोय. 2 वाजून गेलेत. जेवून मग आपण पुढे निघूया, पुढे जायला. आता इथे अर्धा 1 तास तरी आपला 1 तास आहे पकडा, 1 तास जाणार. बघूया. आपली पेटपूजा करून तर आपण निघालो. मस्त हॉटेल होतं कोकण कट्टा म्हणून, खेडच्या पुढे. म्हणजे जर तुम्ही टुवर्ड्स मुंबई जात असाल तर खेड सोडल्याच्या नंतर थोडंसं पुढे लेफ्ट साईडला आहे कोकण कट्टा म्हणून. पेड प्रमोशन वगैरे नाही आहे, पण जेन्युअनली चांगलं आहे. टेस्ट खूप छान होती, प्राईस पण खूप कमी आहे आणि ॲम्बियंट पण चांगला आहे. विजिट करू शकता. जेवलो वगैरे तर मस्त. आता निघालो तर वाजले 3:30, म्हणजे 3:20 झालेत. आता बघूया पुढचा प्रवास कसा होतो. पण जो रोड आहे ना हा इथपर्यंत, जो माणगावपर्यंतचा जो रोड आहे ना मस्त आहे, छान आहे. मध्ये मध्ये स्पीड ब्रेकर कसा टाकलेत काय माहिती, येण्यासारखे. बोगदाला बोगदा, पुन्हा एकदा बोगदा. मस्त आहे मस्त. लगेच संपला. येताना आता मोठा होता. अरे हा संपला भाई. येताना केवढा मोठा लागला आपल्याला. इथे संपला, खतम, टाटा गुड बाय गया. आपण 3 ते 3.5 तासात खेडवरून नागोठण्याला पोचलो. जाताना जसा आपला नागोठण्यात एक स्टॉप होता तसा आताही झाला. थांबलो थोडं आपल्या घरी, फ्रेश वगैरे झालो, चहा नाश्ता केला आणि मग निघालो परत मुंबईच्या दिशेने. पण आता ह्या वेळी आपण नागोठण्यातून आहे ना, जो अलिबाग रोड आहे म्हणजे पोयनाड मार्गे, त्या रूटने निघालो. नागोठणा हायवेने नाही गेलो, पोयनाडच्या रूटने निघालो. जो अलिबाग रस्ता आहे तो आला. आता इथून निघणार आपण वडखळला. वडखळवरून मग परत आपण मुंबई गोवा हायवेला कनेक्ट होणार. कारण ना तो जो मेन हायवे आहे तो खूप खराब आहे, खूप खड्डे वगैरे आहेत, तर त्याच्यामुळे आपण इथून निघालो. ठीक आहे, आता जाऊया आपण हा रोड आणि रूट एन्जॉय करूया जे काय असेल ते. ठीक आहे, चलो मित्रांनो. फायनली आपण ना आपल्या डेस्टिनेशनला म्हणजे मुंबईमध्ये पोचलो. काय ट्रॅफिक लागली म्हणून सांगू तुम्हाला. बाकी हायवेला तर कुठे, मुंबई गोवा हायवेला तर कुठेच नाही ट्रॅफिक. आपल्या मुंबईची ॲज युज्युअल ट्रॅफिक लागली. माझा चेहरा तुम्हाला सांगत असेल मी किती थकलो आहे. आता वाजले 10:42 म्हणजे 11:45. तर लिटरली म्हणजे आलो तर टाईमपास करतच, इकडे थांब तिकडे थांब, कुठे खायला थांब, कुठे काय. मजा आली पूर्ण गणपतीपुळामध्ये. जो काय एक्सपिरियन्स आहे तो मी तुमच्यासोबत शेअर तर केलाच. जाऊ शकता तुम्ही वन डेमध्ये पाहिजे तर. म्हणजे कसं तुम्ही रात्री निघून 1 दिवस फिरून मग त्या रात्री निघून किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी निघून तुमचं आरामात होईल. मोस्टली मी सांगेन की प्री बुकिंग करायची असेल तर चांगले हॉटेल्स बघा, किंवा तिथं ऑन स्पॉट तुम्हाला भेटून जातील, पण त्यांचे पण टाईम लिमिट आहेत. तुम्ही जर 12-1च्या नंतर वगैरे गेलात तर तिकडे सगळं बंद होतं हॉटेल्स वगैरे, तर नाही मिळणार. खाण्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर तुम्हाला म्हणजे जर थाळी वगैरे खायची असेल, व्हेज असेल किंवा नॉनव्हेज असेल, काय जे काय असेल तुम्ही खाऊ शकता. पण तुम्ही जर बोलत असाल की मला डेडिकेटेड असं काहीतरी पाहिजे जेवण, जे आपण मागवतो ना एक असे वेगवेगळे डिशेस, तर ते तुम्हाला खूप रेअरली भेटतील. पण थाळी, खानावळ वगैरे भरपूर आहेत. राहण्यासाठी पण चांगले हॉटेल आहेत, साधे पण आहेत.
तुमच्या शोधण्यावर आहे. आणि मॅप तर फक्त मी तुम्हाला सांगेन की जे मेन डेस्टिनेशन आहे ना, गणपतीपुळे किंवा आरेवारे बीच किंवा आजूबाजूचे बीच, ते तुम्ही मॅपने फॉलो करा. बट बाकी जर म्हणाल की कुठला हॉटेलचा मॅप किंवा अन्य कुठल्या दुकानाचा शॉपचा वगैरे मॅप, तर त्याच्या भरोश्यावर राहू नका. ATM तिथं नाही आहेत, कॅश कॅरी करा, एवढंच सांगेन. बाकी मजा आली खूप. तुम्हालासुद्धा हा व्लॉग माझा कसा वाटला, काय तुमचे याच्यावर मत आहेत, कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. आणि आवडला असेल तर शेअर नक्की करा. आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ठीक आहे, भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.